उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संपलाय का? रोज शिवसेनेतून माणूस एकनाथ शिंदे साहेबांसोबत जातोय, असं का घडतंय? एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष 100% संपवायचा याचा विडा उचललाय का? काल परवा 5,000 लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात प्रवेश केला. म्हणजे उभी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंची ही आता भविष्यातलं महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे ताकदीनं लढू शकेल असं एकंदरीत वाटत नाही का? किंवा महाराष्ट्रातला ठाकरेंचा जो काही करिश्मा होता तो संपत आलाय का? याचा सगळ्यात महत्वाचा अर्थ जे आत्ताचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, ज्या पद्धतीचा दारुण पराभव शिवसेनेचा झाला उद्धव ठाकरेंचा, त्याच्यामुळं उद्धव ठाकरे परिवार किंवा त्यांचे सगळे पदाधिकारी यांचाच कॉन्फिडन्स त्या ठिकाणी हल्लाय किंवा राहिला नाही. म्हणून सध्या उद्धव ठाकरेंचा कोणताही नेता कुठंही दिसायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे का? याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. मित्रांनो, चर्चा करतोय आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल. ठाकरेंची जी पूर्वी भाषणाची शैली, रोज लोकांना दिसण्याचं किंवा वेगळ्या वेगळ्या घडामोडी, पक्षप्रवेश, आता उद्धव ठाकरेंचे बंद झाले. एखादी सामान्य संघटन असतं, एखादी छोटी मोठी संघटना असती, तशीच अवस्था आज उद्धव ठाकरेंची झाली का? उद्धव ठाकरेंकडे आपल्याला काहीच मिळणार नाही अशी बऱ्याच लोकांची धारणा वाटते सत्ता नसल्यामुळे. पण आजही काही लोक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, परंतु ते घरात आहेत, त्या गावात, त्या शहरात, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यात अजिबात दिसत नाहीत. एका घराची 2 घरं झाल्यानंतर जसं कुटुंब विभागतं तसेच उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते विभागले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सगळे आपल्या ताब्यात घेतले. याच्यामुळं बराच झटका ठाकरेंना बसला का? आणि सगळ्यात महत्वाचा जो तुमच्या मनात आहे, उद्धव ठाकरेंचा संपूर्ण पक्ष त्यांचे निष्ठावंत सोडून एकनाथ शिंदे साहेबांनी पळवला का, ताब्यात घेतला का? किंवा शिवसेनेवर एक हुकुमी स्वतःचाच हक्क आहे, सत्ता आहे, हे परत एकदा सिद्ध केलं का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि तुमची कमेंट ही महत्वाची आहे. एक लाईक महत्वाचा आहे, जेणेकरून मलाही कळेल किती लोक याला प्रतिसाद देतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभेला जो महाविकास आघाडीमध्ये कॉन्फिडन्स होता, विधानसभेला ज्या पद्धतीनं ताकदीनं महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असेल, हे एकत्र लढले. विधानसभेला मात्र तेवढी ताकद दिसली नाही, कारण उद्धव ठाकरेंसोबत जे होते ते उद्धव ठाकरेंनी सोबत त्या लोकांना किंमत दिली नाही किंवा घेतले नाही, किंवा त्यांच्या खालच्या लोकांनी इतरांशी संवाद समन्वय ठेवला नाही, हे वास्तव आहे. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवार गटाची, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते तेही बोटावर मोजणे एवढेच राहिले. सगळे अजितदादांच्या पक्षाकडे आता सुनेत्रा पवारांसोबत आहेत. आता ह्या लोकांना फक्त आपले गेलेले कधी वापस येतील ह्याचीच वाट बघायची, परंतु आयडियोलॉजी म्हणून जे सोबत आलेले आहेत विचारधारेमुळं, त्या लोकांना कधीच ह्या लोकांनी किंमत दिली नाही, हे एनसीपीचं सुद्धा वास्तव आहे. आणि काँग्रेसमध्ये जे काही सरंजामशाही आहे आणि दिल्लीतून निर्णय आल्याशिवाय किंवा इथल्या नेत्यांना मी मोठा आहे, माझ्यापेक्षा जर दुसरा कोणी मोठा असेल तर यांना चालत नाही, यांच्या आविर्भावामध्ये पक्षही मोठा झाला नाही, सत्तेतही आला नाही किंवा सत्तेपासून सगळ्या निवडणुकांमध्ये लांब आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिसलं.
कारण मुंबईत जर शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस असती, शरद पवारांचा तसाही काही करिश्मा नव्हता, तरी सुद्धा तिथं जर हे एकत्र लढले असते, मला असं वाटतं महानगरपालिकेवर भाजपला यांना दूर ठेवता आलं असतं आणि शिवसेनेसोबत काँग्रेस येऊ नये हे जेवढं भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होतं, महत्वाचं होतं किंवा त्यांना वाटत होतं, तेवढंच एकनाथ शिंदे साहेबांना म्हणून सतत मिठाचे खडे टाकत हे म्हणजे टेस्ट घेत होते. उद्धव ठाकरे, माझं वैयक्तिक मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बघा, सांगा बरं, कुठला महापौर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचे कुठं आहेत का? जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांचे कुठं झालेत का? ह्यांनी कुठं मदत केली किंवा सपोर्ट दिला हे सोडून द्या, परंतु ह्यांच्या हातात कुठं सत्ता आहे? खरं तर ज्यांची राज्यावर सत्ता होती, असली पाहिजे अशी अपेक्षा होती, ती आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झिरो आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंचा कॉन्फिडन्स ढळलेला आहे. उद्धव ठाकरेंकडं सर्वात महत्वाचं सांगतो, ब्रँड नेते उद्धव ठाकरे नंतर जे महाराष्ट्र ढवळून काढणारे किंवा महाराष्ट्रभर लढणारे अजिबात राहिलेले नाहीत. एक संजय राऊत सोडले तर उद्धव ठाकरेंकडे तशी ताकदीची फळी नाही. एक राऊत सबसे भारी, एवढ्याच एका वाक्यावर शिवसेनेचं काय ते चाललंय आणि राऊत फक्त शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम चालवतात, हेही विसरता कामा नये. आता महत्वाची गोष्ट, जर फायर ब्रँड नेतेच उद्धव ठाकरेंसोबत राहिले नाहीत, साहजिक आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आणि जे आज खासदार सुद्धा आहेत, नेहमी सांगितलं जातं ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, याच्या नावाखाली उद्धव ठाकरेंचे खासदार पळवले, आमदार पळवले अगोदर, आणि जे पळवले आता सुद्धा ते परभणीचे खासदार पळवण्याची शक्यता आहे. अजून कुठले नाराज आहेत वगैरे वगैरे वल्गना केल्या जातात, नाशिकचे खासदार किंवा अजून कुठले. पण या सगळ्या बातम्यांमुळे उद्धव ठाकरे जे डिस्टर्ब होत असतील, त्यांना जे अस्वस्थता येत असेल, आज उद्धव ठाकरेंचे खासदार भरपूर आहेत, कारण इथं मात्र महायुतीला, महाविकास आघाडीने धूळ चारली, हे निर्विवाद सत्य आहे. लोकसभेला तो कॉन्फिडन्स होता, विधानसभेला तो डळमळी झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तर संपलाच. 25 वर्षाची उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरची गेली, ते हातबल होणार नाही तर काय होणार? सगळे रिसोर्सेस जर अचानक बंद झाले आणि जर सगळा कार्यक्रम जर गणला तर मग अडचणी निर्माण होतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण या सगळ्या गोष्टीमुळे, या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंकडे जी ताकद होती, जे कॅलिबर म्हणजे एक महाराष्ट्राला काहीतरी देऊ शकत होते, त्यांचे दौरे असायचे. आज विधान परिषदेची निवडणूक सुद्धा उद्धव ठाकरे लढले नाहीत, त्यांची जागा त्यांनी संभाजीनगरच्या दानवेंना देऊन टाकली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, उद्धव ठाकरेंना सध्याचं जे काही राजकीय सामाजिक समीकरण आहे किंवा एकंदरीत कार्यकर्त्यांची गळती आहे, ती म्हणजे सहनही होत नाही, त्यांना आवडतही नाही आणि त्याच्यामुळे ते दुःखी असावे. अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट, उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला आणि जे जे एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलायचे, मुंबई पासून कोकण मार्गे पश्चिम महाराष्ट्रापुरतं आपण सध्या चर्चा करूया, ती सगळी लोक आत्ताच्या दरम्यानच्या मागच्या काळामध्ये अचानक सोडून गेली आणि शिंदे साहेबांकडे महत्वाची पदं घेऊन आता सत्तेत आहेत. जी इकडे विरोधात राहून अस्वस्थ होती, रोज ईडीच्या नोटिसीला घाबरत होती, वेगळ्या वेगळ्या चौकशीला घाबरत होते, आता सगळे शांत झोपायला त्या ठिकाणी तयार आहेत. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे हतबल असावेत असं माझं मत आहे. आणि हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाच्या, शिवसेनेवर प्रेम करणारे एकतर्फी, दुतर्फी किंवा एक हितचिंतक आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातले जे सामान्य माझ्यासारखे नागरिक आहेत, जे मला प्रथम दर्शनी दिसतं की उद्धव ठाकरे कधी उभारी घेतील माहित नाही, त्यांची शिवसेना कधी ऍक्शन मोडवर येईल माहित नाही, परंतु सत्तेत सुद्धा ते कधी येतील हे सुद्धा शक्यता कमी आहे, कारण ते कुठंच दिसत नाहीत. जर नेता दिसला नाही तर मग
नेता विसरतात, हे फक्त लक्षात ठेवायचं. खरं आहे की खोट आहे, तुमचं काय मत आहे नक्की कळवा. बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ इतर पाहत चला, रील्स पाहत चला. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.